नमस्कार, तुम्ही पाहतात मुंबई वॉच। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संदीप राणे यांची मीरा भाईंदर शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली, त्यामुळे मनसे कार्यकर्त्यात उत्साह दिसून आला। ढोल ताशा वाजवत व पुष्पवृष्टी करून संदीप राणे यांचे स्वागत करण्यात आले। सगळ्या महिला खुश आहेत। मोठी शहराची एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती पडलेली, काय सांगाल? सर्वप्रथम मी सन्माननीय राजसाहेब अमित साहेबांचे मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर अविनाश जाधव साहेब आमच्या ठाणे जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत आणि आमचे नेते आहेत, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आज फार मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आहे। तर मी तुम्हाला सांगतो की मीरा भाईंदर या शहरामध्ये मनसेचं चांगलं नाव व्हायला, नावारूपाला यावं ही माझी मनापासून इच्छा आहे। आणि त्यात तुम्ही बघत असाल, महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सगळ्यांना एकत्र घेऊन मला चालायचं आहे। फार मोठी जबाबदारी माझ्यावर आहे। तर मला वाटतं मीरा भाईंदरमध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल आणि या मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये तुम्हाला नक्कीच आमचे चेहरे दिसतील, हे तुम्हाला मी याविषयी खात्रीलायक सांगेन। महाराष्ट्रामध्ये कुठलाही प्रश्न असला तर सन्माननीय राजसाहेबांची आठवण येते सर्वांना। तर मला वाटतं की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अमित साहेब असतील, आमचे युवा नेते आहेत, त्याचबरोबर अविनाश जाधव साहेब आमचे नेते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदरमध्ये पण चांगले दिवस येतील। आणि जे आज तुम्ही बघत असाल, कुठलाही पक्ष आज मीरा भाईंदरमध्ये कार्यरत नाही। तुम्ही जे तो पक्ष असेल तो सत्तेमध्ये आणि आमचं काम जे सत्तेमध्ये आम्ही कुठे सहभाग नाही। तर मला वाटतं की विरोधी पक्ष म्हणून आमचाच एक महाराष्ट्र निर्माण सेना आहे। तर मला वाटतं की लोकांना जे आजच्या घडीला जे आज प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचा विषय मांडण्याचं काम फक्त महाराष्ट्र निर्माण सेनाच करते। तर मला वाटतं येणारा काळ लोक नक्कीच त्याचं हे भांडे होतील। कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघत असाल की महाराष्ट्र निर्माण सेना रोडवर होती, बाकी कुठल्या पक्षाने काम केलेलं नाही। जो तो नगरसेवक ते आपल्या फार्म हाऊसवर बसलेले आहेत आणि बघत असाल 2-3 वर्ष झाली पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नगरसेवक नाही, त्यामुळे प्रशासनावर कुठला पाहिजे तशी दबाव येत नाही। त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र निर्माण सेनेवर फार मोठी जबाबदारी आहे। नागरिकांच्या हिताचं काम करण्याचं हे माझा मानस आहे आणि मला वाटतं की यशस्वी आम्ही 100% होऊ, कारण लोकांना आता कळलेलं आहे की महाराष्ट्र निर्माण सेना काय करू शकते। तळागाळाचं जे काम आहे ती फक्त महाराष्ट्र निर्माण सेनाच करू शकते, मला पुरा विश्वास आहे।